डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरे यांच्या चौकशीनंतर सीबीआय आणि एटीएसची रात्रभर कारवाई पार पडली आणि कारवाई अंती औरंगाबादमध्ये पहाटेच्या सुमारास तपास यंत्रणांनी आरोपी सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घरी छापा टाकला। या छाप्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूलही पोलिसांनी जप्त केलंय। रोहित रेगे, नचिकेत इंगळे आणि अजिंक्य सुर्ले या तिघांना अटक केलेली आहे। सीबीआय आणि एटीएसनं शनिवारी सचिन अंदुरेला अटक केलेली होती आणि नालासोपारा येथे स्फोटकं सापडल्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये गावठी पिस्तूल, 3 जिवंत कारतूस, 1 कुकरी, 1 एअर पिस्तल आणि 1 तलवार अशी हत्यारं सापडलेली आहेत। आपल्याकडे औरंगाबाद शहरामध्ये सीबीआयचे अधिकारी आले होते। त्यांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्या सर्चमध्ये आरोपीच्या ताब्यातून त्यांना 1 पिस्टल, त्याचे जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे 1 कुकरी, 1 तलवार आणि एअरगन अशा प्रकारचे हत्यारं आरोपींच्या ताब्यात मिळालेले आहेत। जे पिस्टल आणि जिवंत काडतूस आहे त्याचा संबंध दाभोलकर खून खटल्याशी असल्यामुळे सीबीआयने ते त्यांच्या ताब्यात ठेवलेले आहेत। परंतु ही जी हत्यारं आहेत, कुकरी, तलवार आणि एअरगन, ही आरोपींनी आपल्या औरंगाबाद शहरामध्ये त्यांच्या ताब्यात ठेवले असल्यामुळं त्यांच्या फिर्यादीवरून आपण पोलीस स्टेशन सिटी चौक येथे हत्यार कायदा कलम 325 नुसार गुन्हा नोंद केलेला आहे। आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर करून त्यांनी हे हत्यारं कुठून आणली, कशासाठी आणली याबाबतचा आपण तपास करणार आहोत। ताब्यात जे आपण आरोपी घेतले आहेत त्यांची नावं शुभम सुरळे, अजिंक्य सुरळे आणि रोहित रेगे अशी आहेत। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी जयंत आठवले एटीएसच्या रडारवर आलेले आहेत। एटीएस मार्फत जयंत आठवलेंची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि याशिवाय इतर काही लोकांची चौकशी केली जाणार आहे। एटीएसच्या पत्रकार परिषदेनंतर ही माहिती समोर येते। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 4ही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉक्टर जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। डॉक्टर दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। मात्र मागील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे 500 तरुणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आलं असून ते अजूनही मोकाट आहेत आणि त्यांना शोधून काढायचं असेल तर पोलिसांनी डॉक्टर जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे असं विखे पाटील यांनी म्हटलं होतं। तर यावर डीसीपी आणि सनातन संस्थेची नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात महत्त्वाची माहिती प्राप्त होत आहे, त्याबद्दल सीबीआय तपास करत आहे। काल रात्री उशिरा आणि आज पहाटे औरंगाबाद येथे सीबीआयने विनंती केल्याप्रमाणे, आमच्याकडं मदत मागितल्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा काही सीझर्स करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी सीबीआय तपास करत आहे। ह्या गुन्ह्याच्या तपासाने एटीएसच्या अनेक टीम तयार करण्यात आलेल्या असून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या लगतच्या भागामध्ये त्या टीम वेगळ्या ठिकाणी काम करत आहे। मला आश्चर्य वाटतं, आज ज्या प्रकरणांमध्ये सनातन संस्थेला टार्गेट केलं जात आहे त्या कुठल्याही प्रकरणामध्ये सनातन संस्था आरोपी नाही किंवा आरोपपत्रात तिचं नाव नाही। विखे पाटील यांना मला आवर्जून सांगायचं आहे की सनातन संस्थेवर बंदी येईल किंवा नाही येईल, पण तुमच्यावर मात्र फौजदारी कारवाई होणार आहे हे लक्षात ठेवा। महाराष्ट्राची जनता एवढी दूधखळी नाही